नाही ते नको, लय रिस्क आहे, रिस्क रस्ता वाटतं ते मला तरी. तर होय रे, कुठे गेला भाई? हे टोचलं काहीतरी रे पायात, भेंडी. कुठे गेलं? थ्रिल बीन्स हिअर. काका इकडे खाली खाली रस्ता आहे तुझ्याच ना. प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी कारण नक्कीच असतं. दिनांक 1/4/2026, किल्ले केंजळगड. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं, आणि तसंच काहीतरी झालं. चकवा म्हणजे आत्तापर्यंत फक्त ऐकत आलो होतो, पण ज्यावेळेस दोनदा फील केलं ना त्यावेळेस कळलं भाई बेकार असतो. म्हणजे इतके किल्ले फिरले, इतकं काय काय झालं आयुष्यामध्ये. पहिल्यांदा असं काय ते अनुभवलं असेल की म्हणजे भाई तुम्ही बघून घ्या. वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर नेक्स्ट डेस्टिनेशन, म्हणजेच आपला केंजळगड, जो की आपण मगाशी आपल्या रायरेश्वर किल्ल्यावरून पाहिलं होतं. सोबत आपल्या आहे सिनियर रोहन. किल्ला आहे तसं ट्रेकिंगला आहे, चांगला आहे, मजा येते. बाकी असं झालं आहे रोहिल्यानंतर तिथं आज थकवा एकदम भयानक होतो आता. बाकी ही गोष्ट होती, खाली असताना तेव्हा पार्किंगला गाडी लावली, तेव्हा काकांनी सांगितलं की सीन असं आहे की भरपूर जण काय करतात, किल्ल्याच्या वेळेस त्या शाळेपासून चढायला सुरू होतात, त्यानंतर एक आंब्याचं झाड लागतं, डावीकडे वळणं गरजेचं आहे, कारण की उजव्या साईडने जर तुम्ही गेला तर रस्ता चुकू शकतो. हा वरती हो येस, खाली उतरलो रे तर आपण. असं होतं भरपूर वेळा की रस्ता चुकतो, पण ठीक आहे. जेव्हा जेव्हा चुका काढल्या तेव्हा माणूस घडलाय असं समजून पुढे जायचं. आत्तापर्यंत जेव्हा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स आहे ना, त्यातून एक गोष्ट सांगू शकतो की जेव्हा तुम्ही कुठला गड चढता ना, तेव्हा जेव्हा क्रॉसमध्ये पाय टाकता ना, त्यावेळेस असं होतं की ग्रिप पकडतात पायामध्ये आणि ताकद कमी लावावी लागते. मित्रांनो 2 रस्ते भेटले. आता सध्या आपण असं सांगू शकत नाही, पण बघू डावी बाजू केल्यावर काय होतं. काकाने तर सांगितलं होतं डावी बाजू पकडा, पण ती कुठली सांगितली होती माहीत नाही. अरे अडकलो का? हा बरोबर आहे ना. इथपर्यंत थांबलोय. रस्ता चुकल्यासारखा थोडका वाटतोय, पण पाय वाट बघून जाऊ बघा काय होते. वाटतं मार्किंग वगैरे काहीतरी झाली पाहिजे किल्ल्यावरती, काहीतरी अवघड आहे. कारण की माग शिवाय आता ऑप्शनच नाही आपल्याला, पुढे रस्ता नाही तुला. किती आहे? ट्राय करू शकतो का या? ट्राय करू शकतो. जाग थ्रिल बीन्स हिअर. चपलीची सँडलची आपल्या ग्रिप निघाली, त्यामुळे आता पाय वाट ती मोकळ्या पायाने सुरुवात करायला लागते पुन्हा एकदा. थ्रिल तर आहे, मजा येते. मग हाताच्या हालत व्हा फक्त. टेकून टेकून पुढे चाललो आम्ही, चक्क हाताच्या ग्रिपवरती चाललो अख्खं पूर्णपणे. मला पण काय झालंय रे सिंतोचे. हो मा तिथं माणसं दिसत होती माझी समोर, तर बुरुज आहे ना पहिला दगड काहीतरी खडक आहे बघ काहीतरी तिथं. काका तिकडे खाली खाली रस्ता आहे तुझ्याच ना. कुठून आवाज येत नाही तुमचा? आवाज कळलं काय करणार रे? हाच वाटतो मला तर, काही सांगता येत नाही. पण त्या सीन काय इथून जर त्यांना ब्लँक स्पॉट देता येत नाही आपल्याला, दिसणार नाहीत करते आपल्याला. मला वाटते तरी तुझं काहीतरी म्हणतो तू. काका इकडे इकडे समोर.
रस्ता आहे का रस्ता इथून? रस्ता रस्ता चालेल चालेल थँक्यू चालेल चालेल अवघड आहे रे आणि त्यात काट असते तिथं लेस मला इथून अख्खी भेंडी त्यांच्यावर येऊ आडवी तर दिसते वाटू घ्या अख्खी अशी सरळ जाते बघ मग इथून वरती जायचं इथून काय करायचं फायनली खूप जास्त धावपळ आणि हातगीत बेकार कंप्लीट आणि पायाची हालत आहे सध्या चिंगण्यात येतं बसलं कसं आहे रस्ता भेटेल का गॉड स्पॅन म्हणून एवढ्यापर्यंत आलोय घरी पुढं काय काहीच नाही बघू सर काहीतरी होईल किमान नवीन डोंगर शोधला आपण नाही ते नको लय रिस्क येते रिस्की रस्ता वाटते ते मला तरी ते धरायला काहीच नाही रे हळूहळू हळू बघू सर करू करू उजेड दिसते तुला जाऊ काय करू शकतो मित्रांनो आनंदाचा क्षण पडलो असतो 2 मिनिटं पुढं रस्ता दिसतोय आणि डायरेक्ट पुढं आपला सपाट रस्ता आहे पुढं अख्खा बघू बाहेर वाटते हे टोचलं काहीतरी पायात मुंडी माझी ती काय टोचते निघतो रे रास्ता भेटला अरे दोस्तो रास्ता मिल गया आपने को भारी वाटते हे सपाट आहे नाक वरती होय रे कुठे गेला भाई हा भारी वाटते मित्रांनो हा कुठे गेलं फायनली वरती आलोय आणि मागचा नजारा बघा काय खतरनाक आहे भारी एकदम सुंदर आहे सुंदर अशक्य सुंदर असं काहीतरी म्हणतात ना असं काहीतरी आता फक्त एकच आहे की जे ज्यांना आपण आवाज देतात त्यांच्यावरच पोहोचायचे म्हणजे कसं उतरताना आपले प्रॉब्लेम नाही होणार चला पुढे जाऊन डायरेक्ट भेटू आता मित्रांनो भली मोकळी मोठी टेकडी म्हणजे आपला बाई खतरनाक आहे रे डायरेक्ट बॅक साईडला आलोय खतरनाक दिसतोय मित्रांनो बघा ना घेतले कसं वाटतं तुला जिरली जिरली आमची रोहिड्याचा ट्रेक काय झाला नाही मग इथं पूर्ण आता काय म्हणतात ते कार्डिओ सकट सगळं झाले आमचं एकदम फुल जिम 1 मंथची एकाच दिवशी हो एकाच घासात पेड प्रमोशनची गरज नाही हो भाई पुढं अशी सुंदर व्हॅली आणि भारी भारी गाव आहेत आणि पुढं दिसते आपल्या धरण बॅकवॉटर आणि इथं आम्ही रेस्ट करतोय हो कुठून आले बघा तुमचं उजाड ज्या कोरी पायऱ्यांचं तुम्ही ऐकता त्यासमोर आमच्या डोळ्यासमोर दिसतं खरंच भारी वाटतंय भारी भारी आणि आसपासचे आपल्या हे दिसते ना हो जो ब्लॉक आहे ना रिकामा ते आपले पहारेकरी वगैरे होते त्या काळामध्ये त्यांच्या बसण्याचा म्हणजे आश्रयाची जागा होती इको होते का थोडासा भारी वाटते आपण मागचीच बघितली ती गुफा इथे आ गई मित्र आ गई या गुफा बघू आपण आतमध्ये आता खूप मोठी आहे अरे काय रे मासे इथं मासेत का वट वागायचं आतमध्ये नको कॅन्सल अरे आतमध्ये डीप आहे आतमध्ये रे डीप आहे एकदम आतमध्ये बघ की अरे वट वाढाय कुठपर्यंत गेली ती हा कॅन्सल इथं आहे ना पाऊस येत आहे ना अख्खा धबधबा असतो अख्खा पाण्यामुळे भारी भारी पूर्ण हो इकडून मित्रांनो आठवते का आपण डान्स केला इथं पावसाळ्यात इथं असं भारी
मित्रांनो माकडं दाखवतो तुम्हाला थांबा. इकडे समोर 2 बसलेत, दिसले का? फायनली पोचलो किल्ल्यावरती. सुवर्धांचं काम चालू आहे, मंदिर वगैरे भारी वाटते. तर मित्रांनो हो आहे आपला चुन्याचं गाणं. म्हणजे आधी जे बांधकाम वगैरे व्हायचं ना ब्लॉक्समध्ये, तर इथं चुना वगैरे टाकला जायचा आणि त्याचं मिक्सिंग करून मग तिचं चुनाचं मशीन आहे आपलं मिक्सर, तो फिरवलं जायचं आणि ह्याला एक असं हुक असायचं ज्याच्याने बांधलेलं जायचं आणि त्याच्यामधून ब्लॉक जायचं. म्हणजे पूर्ण आपलं ते सायकल चाक कसं फिरतं त्या प्रकारात गोल गोल फिरून जायचं. आणि किल्ल्यावरची नवीन वास्तू म्हणजे ते मंदिर, जसं की होणारे म्हणजे 1 मेला. आणि असं वातावरण आहे सुंदर. आणि तिकडं पुढं माकडे वगैरे बसलेत म्हणून जरा असं म्हणलं पुढं जावं. आणि बाकी व्ह्यू पाहणं काय भारी वाटतोय, मजा येते. आणि तो पुढे आणखी एक वास्तू आहे, चला बघू काय तिथं. आपल्या चुन्याच्या गाण्यापासून दिसत होती ती म्हणजे ही दारू कोठार. म्हणजे जो आपला आधीचा म्हणजे दारू गोळा वगैरे होता तो इथं साठवला जायचा मस्त की त्या काळामध्ये. मी काय म्हणतोय गाठी घेऊन जायचे दादाने वगैरे. ओके पूर्ण वरतून म्हणजे अख्खं मोकळं झाले, कारण की कौल वगैरे असतील मला वाटतं त्या काळामध्ये काहीतरी असू शकतं. इथून राहायची दिसते बघा ना काय सर्क्युलर आकारामध्ये पूर्ण कोरीव काम आहे अख्खे. आणि बारीकीशी खिडकी. इथून आपल्या ते मंदिर सहज दिसते भारी. आता नाही काठी घेऊन जाऊ. हा चल की समोर कुठं आपले बरोबर आहे ना. भरपूर भारी भारी वास्तू आहेत की जे आपण जपल्या पाहिजेत. म्हणजे जुने किल्ले झाले, मंदिर झाले, प्रत्येकाचं जर आपण लक्ष दिलं ना तर कदाचित पुढच्या पिढीला बघण्यासाठी काहीतरी राहील. कारण की आपली पिढी अशी की जे असे म्हणजे पूर्ण काय निस्तनाभूत झालेले असे वास्तू पाहत आहेत. पण जर जीर्णोद्धार झाला ना तर खरंच खूप भारी काहीतरी होऊ शकतं. बघा ना आता तिकडं जो बुरत दिसतो तो काय सुंदर दिसतो. म्हणजे जी आपली काय तटबंदी आहे किल्ल्याची ती समोर दिसते. आय थिंक काहीतरी झालं पाहिजे. थिंक की आपण ज्यांना आवाज दिला होता ते माणसं आहेत सगळी, ज्यांच्यामुळे आपण आलो असतं इथं. भारी वाटतं त्यांना बघून. ओळखले यांनी आवाज दिलता. थँक्यू, भारी वाटलं. आम्ही आवाज देतो, तुम्ही शेवटी दिसला मला कोणतं हे वाटत तुम्ही होता वाटतं. तुम्ही दिसला म्हणून तुम्हाला आवाज दिला. काय कोल्हापूरहून आले काय? लय राम. चालेल चला, भारी वाटलं. त्यांनी जर रस्ता दाखवला चाव घडतो माहिती आजचं. काय पण म्हणा कोल्हापूरची माणसं मस्त आहेत, खतरनाक आहेत. म्हणजे असं त्यांच्या भाषेमध्ये टोनिडा खतरनाक वाटतं रे ऐकलं त्यांचं असं बोलल्यावर. एवढे फ्री आहेत हा ना, तोंडावर डायरेक्ट. आणि तुला वाटणार ना माहिती का? नाही ना, अरे त्यांचं बोलणं जर ऐकलं असं वाटतं बाई आपल्यातलंच कोणतरी आहे म्हणून. काय फ्री आहे त्यांच्या आवाज असं लगेच त्यांचा समोर असला ते बघून सह्याद्रीचं प्रेम काय असतं ना तुम्हाला ते फक्त व्ह्यू मध्ये बघून बघेन काय वाटते. आणि पुढं आहे ना समोर दिसतोय ना तो आहे आपला नवरानवरीचा डोंगर. समोर जे दिसते ना ते याला हे म्हणतात का ते मला माहित नाही, तुम्ही रिसर्च करून मला सांगा. आयलंड मित्रांनो फायनली आपण लोकेशनवरती पोहोचले आपल्या. आणि भारी वाटतंय म्हणजे की आलोय. म्हणजे खूप जास्त मेहनत झाली माहिती आहे. इकडून तिकडून फिरत आपण रस्ता चुकला होता थोडं, खूप काय झालं होतं. आणि सॅटिस्फॅक्शन की आपण पोहोचलोय रस्त्यावरती. आपल्या ज्या जागेवरती आपल्या यायचं होतं म्हणजे केंद्रगड, तो गड आपण पाहिलाय. आणि त्याला आपण दाखवायचा प्लॅन केला त्यासाठी. मित्रा इतकं चुकवलं कसं वाटलं तुला? एकदम सुकून. जस्ट सी द व्ह्यू, एकदम सुकून. आणि दिस इज हाऊ वी प्लॅन आवर विकेंड. आणि तुमच्या काय प्लॅन असतं सांगा मला नक्की. आणि तुम्ही कुठल्या मित्रावर फिरायला जाता ते पण नक्की कमेंट करा. आणि बाकी सबस्क्राईब नाही करत तुम्ही ते करा पहिलं, कारण की 50% जास्त जण असे आहेत पर्सेंटमध्ये
की ते सबस्क्राईब करत नाहीत भाई. लाईक तर करा ना भाई. काय चाललंय तुमचं भाई. भेटूया आणि मस्त फिरत राहा आणि आनंदी राहा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट वन. जिवंत जरा काही पाण्याची टाकी वगैरे म्हणलं होतं ते सापडले आणि थोडं पाणी पण आहे. थोडंसं काहीतरी भारी राहिलं दाखवायचं ते म्हणजे हे